एक्सपोर्टसाठी कोणती कंपनी योग्य? प्रोप्रायटरशिप, LLP की प्रायव्हेट लिमिटेड? नमस्कार मित्रांनो, माल ते मालामाल व्हाया एक्सपोर्ट या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, स्वतःचा एक्सपोर्ट बिझनेस सुरू करायचा आहे. डाळिंब, कांदा, कापूस किंवा हँडमेड बॅग्स थेट परदेशात पाठवायच्या आहेत. पण पहिलाच प्रश्न डोक्यात येतो की कंपनी रजिस्ट्रेशन कोणतं करू? प्रोप्रायटरशिप की प्रायव्हेट लिमिटेड? कोणती कंपनी निवडली तर सरकारी सबसिडी मिळेल आणि कोणत्या रजिस्ट्रेशनमुळे विदेशी कस्टमर तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवेल? जर तुम्हालाही हाच संभ्रम असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण या तीनही प्रश्नाची सोप्या भाषेत चिरफाड करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. जेव्हा आपण भारतातून एक्सपोर्टचा विचार करतो तेव्हा मुख्यत्वे 3 पर्याय समोर येतात. एक प्रोप्रायटरशिप, एकल मालकी. दुसरी LLP, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. तिसरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. या तीनहीचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. चला तर मग अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की तुमच्या बजेट आणि प्लॅनिंग नुसार कोणती कंपनी बेस्ट आहे. सगळ्यात पहिला आणि सोपा प्रकार म्हणजे प्रोप्रायटरशिप, म्हणजेच तुम्ही एकटेच या कंपनीचे मालक आहात. फायदे: हे सुरू करायला खूप सोपं आहे. फक्त एक शॉप ऍक्ट, लायसन, उद्यम आधार आणि करंट अकाउंट काढलं की तुमची कंपनी तयार. खर्च खूप कमी येतो आणि दरवर्षी जास्त सरकारी कंप्लायन्स करावे लागत नाहीत. तोटे: मित्रांनो, परदेशात जो बायर असतो त्याला प्रोप्रायटरशिप कंपनीवर विश्वास ठेवायला थोडी अडचण येते, कारण एकाच व्यक्तीची फर्म असते. दुसरं म्हणजे यात अनलिमिटेड लायबिलिटी असते, म्हणजेच बिझनेसमध्ये काही नुकसान झालं तर तुमच्या वैयक्तिक मालमत्तेवर गदा येऊ शकते. पर्याय नंबर 2, LLP, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप. तुम्ही जर तुमच्या सोबत एखादा पार्टनर असेल तर LLP हा एक उत्तम सुवर्ण मध्य आहे. फायदे: नावाप्रमाणेच यात लिमिटेड लायबिलिटी असते, म्हणजेच बिझनेसचं नुकसान झालं तर तुमची वैयक्तिक घरदार सुरक्षित राहतं. प्रायव्हेट लिमिटेड पेक्षा याचा रजिस्ट्रेशन खर्च कमी असतो आणि ऑडिटचे नियमही थोडे शिथिल असतात. तोटे: एक्सपोर्ट मार्केटमध्ये LLP ला प्रायव्हेट लिमिटेड इतकी प्रतिष्ठा म्हणजेच ब्रँड व्हॅल्यू मिळत नाही, पण प्रोप्रायटरशिप पेक्षाही नक्कीच सरस मानली जाते. पर्याय नंबर 3, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. तुम्ही आता येऊयात कॉर्पोरेट जगतातील राजाकडे, म्हणजेच प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. फायदे: एक्सपोर्ट बिझनेसमध्ये ट्रस्ट सर्वात महत्वाचा असतो. जेव्हा विदेशी कंपनी तुमच्या नावापुढे प्रायव्हेट लिमिटेड पाहते तेव्हा त्यांचा विश्वास 100 पटीने वाढतो, कारण या कंपन्या थेट MCA म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर कडे रजिस्टर असतात. जर तुम्हाला पुढे जाऊन बँकेकडून मोठं लोन घ्यायचं असेल, फंडिंग हवे असेल किंवा गव्हर्नमेंट सबसिडीचा मोठा फायदा घ्यायचा असेल तर प्रायव्हेट लिमिटेड सर्वात बेस्ट आहे. तोटे: याचा सुरुवातीचा रजिस्ट्रेशन खर्च थोडा जास्त असतो आणि दरवर्षी CA कडून ऑडिट आणि कंप्लायन्स करणं बंधनकारक असतं. मग एक्सपोर्टसाठी कोणती योग्य? तर मग फायनल उत्तर काय? तुमच्यासाठी कोणती योग्य आहे? सोपं गणित सांगतो. केस नंबर 1, जर तुमचं बजेट खूप कमी आहे, तुम्ही अगदी सुरुवातीच्या पातळीवर टेस्टिंग फेज मध्ये आहात आणि छोट्या प्रमाणावर एक्सपोर्ट करणार आहात, तर तुम्ही प्रोप्रायटरशिपने सुरुवात करू शकता. पुढे जाऊन तुम्ही ती प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कन्वर्ट करू शकता. केस नंबर 2, जर तुमचं विजन मोठं आहे, तुम्हाला ब्रँड बनवायचा आहे, मोठ्या कंटेनर्स मध्ये डील करायचे आहे आणि विदेशी बायर सोबत लॉंग टर्म बिझनेस करायचा आहे,
तर डोळे झाकून प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे जा. हाच एक्सपोर्टसाठी सर्वात सुरक्षित आणि प्रोफेशनल मार्ग आहे. मित्रांनो, आय होप की आता तुमची शंका दूर झाली असेल. तुम्ही तुमचा एक्सपोर्ट बिझनेससाठी कोणती कंपनी निवडणार आहात मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला IEC म्हणजेच इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड कसा काढायचा यावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये IEC असं लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मराठी उद्योजकांना सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढे भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.